नमस्कार मैत्रिणींनो, मला 2 कमेंट आलेल्या होत्या। त्या कमेंटवरच मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला होता। पहिली कमेंट होती की तयार ब्लाउजला फिटिंग कशी करायची आणि दुसरी जी कमेंट होती ती की इथे जी फिटिंग सिलाई आहे इथे सरळ येत नाही, थोडीशी अशी क्रॉसमध्ये जाते, तर ती का जाते तर त्याचंही तुम्हाला मी सांगणार आहे। तर ही क्रॉसमध्ये जाण्याचं कारण, जेव्हा आपण ब्लाउजला बाही जोडतो तेव्हा बाही आपल्याकडनं कधी कमी होते, कमी पडते, तेव्हा आपण इथला ब्लाउजचा मुंढ्याकडील भाग कट करतो आणि जेव्हा जास्त झाली तर जेवढी जास्त झाली तेवढी आपण कट करून टाकतो। याच्यामुळे काय होतं, इथे मार्जिन कमी उरतं आणि मग सिलाई इथे थोडीशी क्रॉसमध्ये तुमची येत असते। तर याच्यासाठी कटिंग परफेक्ट करणे आवश्यक आहे। ब्लाउज मुंढा आणि बाही मुंढा हा मॅच होणं आवश्यक आहे। याच्यासाठी मी ब्लाउज कटिंगवर भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही बघा, त्यानुसार तुम्ही कटिंग करा। तुम्हाला अजिबात बाही कमी पडणार नाही आणि जास्त सुद्धा होणार नाही। तर आता तुम्हाला समजलंच असेल ही सिलाई क्रॉस का येत असेल। तर आता बघूया आपण तयार ब्लाउजला फिटिंग कशी करायची। तर फिटिंग करण्यासाठी काय करायचं आहे, आपल्याकडे एक मापाचं ब्लाउज घ्यायचं आहे आणि ते ब्लाउज अगदी परफेक्ट मापाचं पाहिजे, कुठेही कमी जास्त नको। पहिल्यांदा आता आपण बाहीचं मार्किंग करून घेऊया। सेम मार्किंग करायचं आहे। डाव्या हाताची बाही असेल तर डाव्या हाताचीच बाही इथे घ्यायची आहे मापासाठी। आता ह्या बाजूची मी बाही घेतलेली आहे। याला बाही बॉटम म्हणतात किंवा दंडघेर सुद्धा म्हणतात। तर आधी हा मोजायचा, हा किती येतोय तो बघायचा। ह्या पद्धतीने हे असं मोजून घ्यायचं। आता हे जेवढं येत असेल त्यानुसार इथे फिटिंग करायची आहे। हे आलेलं आहे 7 इंच, तर हे असं 5.5 मला वाटतं 5.5 आलेलं आहे। ते 7ला थोडंसंच कमी आहे 2 रेषा, तर ह्यानुसार हे इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। आता हे झालं दंडघेराचं म्हणजे बाही बॉटमचं मार्किंग। त्यानंतर आता इथे बऱ्याच जणांचा जर फुल स्लीव असेल तर इथे फुगा येतो सेंटरमध्ये, तर तो येऊ नये म्हणून काय करायचं आहे, ह्या वरच्या बाजूने शोल्डरपासून 2-3 इंच सोडून इथला जो पोर्शन आहे तो मोजायचा आहे व्यवस्थित। तो जेवढा काय येत असेल, आता इथे हा 8 इंच आलेला आहे, 8.25 इंच आलेला आहे, त्यानुसार इथे मार्किंग करायचं। असं मार्किंग केल्यामुळे काय होणार, इथे जो फुगा येतो तो येणार नाही, व्यवस्थित परफेक्ट ती बाही बसणार आहे। आता याला बाही मुंढा म्हणतात। हे जे माप मोजत आहे ते शोल्डरपासून खाली ह्या फिटिंग सिलाईपर्यंत हे आलेलं आहे 9.5 इंच। कपडा इथे खेचून हे मोजायचं आहे। कपडा खेचला नाही तर हे 9.5 येईल आणि कपडा खेचून मोजले तर हे 9.5 इंच आलेलं आहे। तर त्यानुसार इथे हे मार्किंग करून घ्यायचं आहे तिरकस। जे आपण बाही जोडलेली असते त्या बाही जोडल्याची जी सिलाई असते त्या सिलाईवर टेप ठेवून असं तिरकस हे मोजून मार्किंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर चेस्टचं मार्किंग तुम्ही नाही केलं तरी चालेल। आर्मोलचं मार्किंग झाल्यानंतर, बाही मुंड्याचं मार्किंग झाल्यानंतर सरळ खाली रेषा घेतली तरी चालते, पण तुम्हाला समजावं म्हणून मी परत एकदा सांगते। आता ही जी आहे ती लूप्स पट्टी असते, ती पुढे आलेली असते म्हणून ती सोडायची, तिथून ती पट्टी सोडून मग हे मोजायचं। आता इथे सुद्धा ही लूप्स पट्टी सोडून दिलेली आहे आणि मग तिथून हे असं 11.25 चेस्टचं माप आलेलं आहे, तर ते मोजलं, तिथे फिटिंग केली। त्यानंतर कमरेचं माप मोजण्यासाठी सुद्धा ही लूप्स पट्टी जी आहे ती सोडायची। तुम्ही बघू शकता तिथे टेप कसा ठेवला आहे, तर आणि जेवढं काय येत असेल त्याप्रमाणे इथे आता ही जी लूप्स पट्टी आहे ती सोडून दिलेली आहे, कारण ती पुढे आलेली असते म्हणून ती सोडून इथे हे 10-10.15 इंच आलेलं होतं, तिथे हे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि हे सगळे पॉईंट जोडून मग तिथे सिलाई घ्यायची आहे। आता तुम्ही इथे बघू शकतात अगदी सरळ सिलाई आलेली आहे। त्यानंतर आता इथे दुसऱ्या बाजूचं मोजायचं आहे। ह्या बाजूचं मोजताना सुद्धा सेम असंच मोजायचं आहे किंवा तुम्ही हे ब्लाऊजवरून सुद्धा असं मार्किंग करू शकतात। हे बाही बॉटमचं मार्किंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर हा जो आहे तो बाही मुंढा आहे तिरकस, इथे सुद्धा हे तिरकस असं पकडून शोल्डरपासून खाली इथे तिरकस जिथे फिटिंग सिलाई आलेली असेल तिथेपर्यंत हे मार्किंग करून घ्यायचं आहे। तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही हे चेकसुद्धा करून परत एकदा मोजू शकतात। हे असं तिरकस बाही मुंढ्याचं मार्किंग आहे हे। आता हे आलेलं आहे 9.25 इंच, तर हे बरोबर 9.25 इंचावर मार्किंग झालेलं आहे। त्यानंतर आता इथे हे सरळ असं घेतलं तरी चालतं किंवा मोजायचं असेल तर तुम्ही हे मोजू शकतात। आता ही जी हुक पट्टी आहे ती पूर्णपणे आतमध्ये फोल्ड केलेली असते म्हणून हुक पट्टी धरूनच हे माप मोजायचं आहे।
दाखवल्याप्रमाणे असा टेप ठेवायचा आणि फिटिंग शिलाईपर्यंत हे आलेलं आहे 11.25. तर तेवढंच माप इथे घ्यायचं आहे. इथे ही हुकपट्टी पूर्ण धरायची आहे, हुकपट्टी सोडायची नाही. त्यानंतर मग आता बऱ्याच जणांचं इथे काखेच्या खाली थोडासा फुगा येत असतो, तर तो येऊ नये म्हणून काय करायचं, ह्या हुकपट्टीच्या सेंटरमधून टेप ठेवायचा आहे आणि कपडा खेचून हे मार्किंग जिथे येत असेल तेवढं मार्किंग इथे करून घ्यायचं आहे. हे असं मार्किंग करून घेतल्यामुळे इथे जो फुगा येतो तो येणार नाही. आणि मग कमरेचं माप जसं आपण मोजलं होतं लूप्सपट्टी त्या बाजूला त्याप्रमाणे, पण इथे फक्त हुकपट्टी धरून अगदी काठावर टेप ठेवायचा आहे हुकपट्टीच्या. आणि मग हे जेवढं येत असेल, आता हे 10.15 आलेलं होतं म्हणून इथे 10.15 इंचावर हे असं मार्किंग केलेलं आहे. आणि मग इथे सरळ शिलाई इथे घ्यायची आहे, जसं मार्किंग आलेलं आहे त्यानुसार इथे शिलाई इथे घ्यायची. अशा पद्धतीने ही फिटिंग शिलाई करायची असते. आता मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे. हे 45 साईजचं ब्लाऊज होतं. आता इथे परत एकदा चेक करायचं, ही जी हुकपट्टी आहे ती पूर्ण इथे जॉईन केली धरून इथे हे असं पकडायचं दोन्ही ब्लाऊज आणि खालच्या बाजूने चेक करायचं कमरेचं माप बरोबर आलेलं आहे की नाही. आता इथे हे बरोबर आलेलं आहे. यानुसार ही अशी फिटिंग करायची असते. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मैत्रिणींनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मैत्रिणींनो, तुम्ही व्हिडिओ पाहता पण व्हिडिओला लाईक करत नाही आणि चॅनलला सबस्क्राईबही करत नाही. प्लीज असं न करता चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक माझ्यासाठी खूप लाख मोलाचं आहे आणि मला तुमची गरज आहे. म्हणून प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ह्या ब्लाऊज डिझाईनचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे, तोही तुम्ही बघा.